पूर्वज शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून असावे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिंहनहू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुद्धोदन, धोप्तोदन, शुक्लोदन, शाक्योदन व अभिदोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहनूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्या होता. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अजन्य व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अजन्य हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची मोठी बहीण होती. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याची पुष्कळ नौकर चाकर होते. असे म्हणतात की त्यांच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐश आरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते.